आपला ही आता किती पक्षाचा फार्म आहे? हा हा फार्म आपला 2500 पक्षाचा आहे. 2500 पक्ष. जर तुमचा पक्षी चांगला राहिला, वजन चांगलं आलं तर आपल्याला पैसे भरपूर भेटतात. ठीक आहे. म्हणजे 45 दिवसाला तुम्हाला एक 50 ते 60 हजार रुपयाच्या दरम्यान पैसे राहतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात आलेलो आहे. तर तुम्ही हा मागे फार्म बघताय, हा 2500 पक्ष्यांचा फार्म आहे. तर मित्रांनो, जर नवीन कोणाला या फार्मला सुरुवात करायची असेल त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर सुरुवातीपासून ह्याची काय प्रोसेस राहते, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे का ह्यांचं स्वतःच आहे, ही अशी संपूर्ण माहिती आणि या व्यवसायात येणाऱ्या अडचणी आणि यातून उत्पन्न किती मिळतं ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय द्या की पहिल्यांदा. माझं नाव अमोल मधुकर बोम, राहणार निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आपला ही आता किती पक्षाचा फार्म आहे? हा फार्म आपला 2500 पक्षाचा आहे. 2500 पक्षाचा फार्म आहे. तर कधी सुरुवात केली होती याला, किती वर्ष झाली आता सुरुवात? आता मी सुरुवात करून ह्याला एक 4थं वर्ष चालू झालं आहे. म्हणजे सुरुवात करून 4 वर्ष झाले. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे का? हा, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे. हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे. मग ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस सुरुवात करताना ही संकल्पना कशी डोक्यात आली तुमच्या पोल्ट्री फार्म उभा करायची? नाही, मी पहिले शेती करत होतो. शेती करत करत काय झाले, शेतीला अडचणी यायला लागल्या. मग त्याला एक जोडधंदा म्हणून मी ही पोल्ट्री फार्मचा निवडला आणि पोल्ट्री टाकली. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची ही माहिती तुम्हाला कुठनं कशी मिळली काय? हे आमच्या इथे निमगावात, आमच्या इंदापूर तालुक्यात बरेच असे फार्म आहेत. तर त्यांच्याकडून मी माहिती घेऊन हे टाकली. म्हणजे आता सुरुवात करायची झालं तर कशी सुरुवात, कुठनं कसं कॉन्टॅक्ट साधायचं, कोणासंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करायचं, ही सविस्तर माहिती सांगा जरा. सुरुवातीला काय आहे की आपण हे शेड उभा करायचं. शेड आता हे माझं 30x130चं शेड आहे. 30x130चं शेड आहे. किती पक्षी बसेल ह्या साईजचं शेड आहे आता? ही आता साधारणतः ह्याच्यात 2500 पक्षी बसू शकतो. 2500 म्हणजे तुमचं म्हणजे नियोजन पण 2500 पक्षी जातं. तर 2500 पक्षी ह्यात बसू शकतो. तर आपण आता बऱ्याच कंपन्या आहेत, बारामती आहे, सगुना आहे, प्रीमियम आहे, व्यंकेज आहे, आनंद ॲग्रो आहे. त्यातून आपण हे सगुनाला आपण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे हे सगुना कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे. कॉन्ट्रॅक्ट. तर पहिल्यांदा त्या कंपनीसोबत करार कशा टाईपमध्ये होतं तेवढं सांगा. करार काय, आपले ते 7/12 उतारा, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड. म्हणजे 7/12 उतारा ती झालं, पण किती जागेचा उतारा लागते? हे तुमचं जेवढे शेड उभा केलंय का नाही त्याचा तेवढ्या जागेचा दिला तरी चालतो. अजून काय प्रोसेस आहे त्याची? प्रोसेस तीच ना की 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, तुमचं फोटो, ते बाकीचं सगळं ग्रामपंचायतीचा ना हरकतीचा दाखला, ग्रामपंचायतचा पण त्याचं बिल. अजून काय? पुन्हा तुमचं लाईट बिलचं एक झेरॉक्स लागते, तुमचं बँकेचं पासबुकचं झेरॉक्स. हे सगळं घेऊन आपण त्या कंपनीला द्यायचं आणि त्यांच्यासाठी ॲग्रीमेंट करून घ्यायचं. म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये नेमकं काय असते? उतारा आपण कशासाठी द्यायचा त्यांना? ॲग्रीमेंट म्हणजे कसं आहे की तुम्ही आपण हे जर पक्षी घेतला तर आपण बदलू शकत नाही. त्यांच्याशी आपण ते कॉन्ट्रॅक्ट केलेलं असते, त्याच्यामुळं आपल्याला ती पक्षी देते. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट आपण करताना त्यांना फी वगैरे पैसे वगैरे? नाही, पैसे काही नसते. फक्त आपले जे काय आपले जे 7/12 उतारा जे आहेत ना, ही त्यांना फक्त नेऊन द्यायचे. ते ॲग्रीमेंट करून घेतात, सही ही करून घेतात, आपला फोटो हे देऊन कंपनीशी ॲग्रीमेंट करून घेतात. ॲग्रीमेंट म्हणजे किती दिवस लागते तेवढी प्रोसेस व्हायला? काय नाही, एक 15-20 दिवसात प्रोसेस होते ती. 15-20 दिवसात. तिथनं पुढं शेड आपण आधी उभा करायचं का? नाही, शेड आधी आपण आपल्या पदर पैशाने उभा करायचं. शेडला जी काही लागणारा खर्च आहे ते आपण स्वतः उभा करायचा.
आणि नंतर मग ते ॲग्रीमेंट झालं हं. की मग ते आपल्याला पक्षी खाद्य मेडिसिन ते देतात. मला आता सांगा, शेड तुमचं हे किती बाय कितीचं आहे? हे आपलं शेड 30 बाय 130चं शेड आहे. 30 बाय 130चं शेड आहे. हां. तर म्हणजे त्यांच्या शेडच्या बी काहीतरी नियम अटी असतील, कसं शेड पाहिजे त्यांना? त्यांना शेड पूर्व पश्चिम शेड लागतं त्यांना. हं. त्यांना दक्षिण उत्तर शेड चालत नाही. कारण का हं. तर सूर्य ज्या टायमिंगला पूर्वेकडून उगवतो ना हं. त्या टायमिंगला जे 12-1च्या दरम्यान जे ऊन आलेलं असतं ना हं. ती ऊन ह्या शेडमध्ये आलं नाही पाहिजे. त्याच्यामुळं पूर्व पश्चिम शेड लागतं. हं. जेणेकरून सूर्य असा पूर्वेकडून उगवला हं. पश्चिमेला मावळला तरी ऊन आत येत नाही. हं. हं. म्हणजे पूर्व पश्चिम शेड पाहिजे. हां पाहिजे. आणि शेडची रचना वगैरे काय आत असं? नाही, शेडची काय रचना जी आपण आहे ती केली 30 बाय 130चं केलेलं आहे ना, पूर्व पश्चिम केलेलं आहे. हं. हं. त्यातलं आतलं सिस्टीम वगैरे काय, म्हणजे आपणच करायचं का? ही हा आपणच पाण्याचं करायची. ही- आपण ही भांडी हं. ही सगळा जी काय खर्च आहे ना सगळा शेड उभा करायला हं. ते आपण सगळा करायचा. भांडी झालं, ही बारकी भांडी झालं, हं. ही पाईपलाईन झालं, हं. ही सगळं आपणच उभा करायचं. आता ही 2,500 पक्षाचा शेड तुम्ही उभा केला, तर यासाठी तुम्हाला मागील 4 वर्षाखाली उभा केला तुम्ही. हां 4 वर्षापूर्वी या शेडला खर्च काय आला? हा माझं 4 वर्षापूर्वी जवळजवळ ह्याला एक साधारणतः 11 लाख रुपये खर्च झालेला आहे. ह्याला 11 लाख रुपये शेडला गेले. खर्च झाला. शेड झाला, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग झालं. कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर कंपनी तुम्हाला किती दिवसात पक्षी देते? तिथून आपल्याला एक 15 ते 20 दिवसानंतर ॲग्रीमेंट झालं की 20 दिवसात आपल्याला पक्षी देतात ते तिथून. पक्षी ज्या वेळेस कंपनी देते त्यावेळेस पक्षी किती दिवसाचा असतो? पक्षी काय नाही ते त्यांच्या तिथं त्यांचा जे तयार होतात ना तिथून जलमलं की इथं आपल्याला 1-2-3 तासात आपल्यापाशी पोचवतात. म्हणजे 1 ते 2 दिवसाचा पक्षी असतो म्हणायचं. नाही, त्यांनी ते आधी तिथं पक्षी त्यांच्या कंपनीचे जे हॅचरी असतात तिथं तयार होतं त्यांचा आणि तयार झाल्यानंतर मग आपल्याला ते एक 3 ते 4 तासात आपल्याला इथं येतो. ती कंपनी स्वतः पक्षी आणून हां देते? स्वतः देते. त्याचं ट्रान्सपोर्ट वगैरे काय? सगळा खर्च आपल्याकडून घेतात पुन्हा. मग किती खर्च? 2,500 जर पक्षी आहे तुम्हाला मागवायचं म्हणलं, आता ही बॅच केली समजा तुमची, नवीन बॅचला 2,500 पक्षी मागवायचं म्हणलं तर तुम्हाला किती खर्च आहे परत? हे जे कसं आहे ह्या पक्षाची किंमत ठरली जाते. एक पक्षी आम्हाला 30 रुपयाला भेटतो. खाद्य एक लॉट तुम्हाला 2,500 पक्षाचा आणायला किती खर्च म्हणजे त्या कंपनी? आता कंपनीतनं पक्षी तुम्ही आणला, कंपनीतनं पक्षी 1-2 दिवसात येतो, त्याच्यानंतर पुढं त्याचं कसं नियोजन असतं? त्याला आपण इथं आल्यानंतर बोर्डिंग करावं लागतं आपल्याला. बोर्डिंगला बोर्डिंग म्हणजे कसं आहे की आतनं तुम्ही बघू शकता मी बल लावलेत, झाप लावलेत. त्याला लहान पक्षी असतो ना त्याला हिट द्यावं लागतं. त्याला थंडी गार लागू नये म्हणून आपण त्याला आतनं बोर्डिंग करावं लागतं. त्या आतनं एक पडदा असतात, ते पडद्याने पूर्ण झाकून घ्यायचं आणि त्याच्या आत त्या झापात बल असतात त्यांनी हिट द्यायची ह्या पक्ष्यांना. ते हिट म्हणजे किती दिवस द्यावी लागते परत? साधारणतः एक 10 दिवस द्यावं लागतं. 10 दिवस कंटिन्यू ते बल्ब चालू असतात का? हां कंटिन्यू दिवस रात्र कंटिन्यू तास 10 दिवस बल्ब चालू. मग परत त्या 10 दिवसात ह्यांचं खाद्याचं पाण्याचं नियोजन कसं असतं? पाणी खाद्य पाणी हे सकाळ आणि संध्याकाळ 2 टायमिंगला करायचं. म्हणजे खाद्य कंपनीच देते का? हा कंपनीच असतं. आणि त्याचं पैसे कसं कट करते कंपनी? ते लोड गेल्यानंतर आमचं एक साधारणतः एक 40-45 दिवसानंतर हे पक्षी जातो तयार झाल्यानंतर. म्हणजे कंपनीतनं आल्यापासून हे पक्षी 45 दिवसात 45 रिटर्न कंपनी म्हणजे घेऊन जाते. जाते. त्यांना कंपनीला गिराईक असतात त्यांना ते घेऊन जातात. मग तीच की त्या खाद्याचं ही पैसे कसं कंपनी कसं कट करून घेते तुमच्याकडनं? आम्हाला कसं आहे की खाद्य सगळा हिशोब पुन्हा नंतर ते पक्षी गेला तर त्याचं वजन, तुमचं किती खाद्य गेलं त्याचं वजन, पक्षी आलेल्याची किंमत आणि मेडिसिन लागलेल्याची किंमत, ह्यातून सगळा हिशोब करून त्यातून ते आपल्याला त्या FCR प्रमाणे आपल्याला बिल निघते त्याला. तरी मला सांगा आता हे नियोजनच परत घेऊ, ही एका पक्षामागं तुम्हाला किती रुपये राहतात 45 दिवसात? साधारणतः एका पक्षामध्ये एक 20 ते 22 रुपये आम्हाला मिळू शकते त्याच्यात. 20 ते 22 दिवसात 45 दिवसात तुमचं म्हणजे सगळा खर्च हे वगैरे सगळं जाऊन तुम्हाला किती पैसे हातात येतात? आम्हाला एक 45 दिवसात सगळा खर्च हे वजा होऊन 50 ते 60 हजारापर्यंत आम्हाला पैसे मिळू शकतात 45 दिवसात.
म्हणजे रोज 1000-1500 प्रमाणे. आणि आता मला सांगा ह्यांचं 10 दिवसापर्यंत बल्ब लावायचं झालं तिथनं ह्यांचं 45 दिवस लसीकरण वगैरे कसं ते किती दिवसातनं कसं असतंय? हे जे कसं आहे, पक्षी आल्यानंतर एक 4थ्या दिवशी ह्याला एक इंजेक्ट असते आणि 7व्या दिवशी पहिली डोळ्यातनं लस असते ह्याला. 7व्या दिवशी डोळ्यातनं लस. प्रत्येक पक्षी धरून लस द्यायची? हा, प्रत्येक पक्षी धरून लस द्यायची डोळ्यात. तिथून पुढं मग दिवस वाढत गेलं की एक 10 दिवसानंतर ते बोर्डिंग काढायचं आणि ही जागा वाढवत राहायचं. एक 15-16 दिवसात पूर्ण शेडमध्ये पक्षी तयार होतो, पसरतो. 15-16 दिवसात पसरतो. आणि तिथनं पुढं किती लसी असते ह्यांना? तिथून काय तिथून पुढे एक किंवा 2 लसी होत्यात पुढं. आणि खाद्यात ह्यांना सकाळ संध्याकाळ कंपनीने दिलेलं खाद्य असतं? हा, कंपनीने दिलेलं. ते किती प्रमाणात असतं? सकाळ संध्याकाळ ह्यांना किती प्रमाणात खाद्य देता तुम्ही? किती खाद्य लागते एवढ्याला? सुरुवातीला लहान पक्षी असल्यामुळे थोडंच लागतं. जसं हे ह्याचं पक्षी मोठा होईल तसं तसं खाद्य वाढत जातं ह्याचं. आणि पाण्याचं हे नियोजन कसं केलं? पाणी आता सुरुवातीला एक 10 दिवसाला बारकी भांडी असतात ह्यांना. ही एक बारकं भांड आहे, अजून ते तिथं एक बारकं एक पाण्याचं भांड आहे. ते सुरुवातीला 10 दिवसात ह्यात खाद्य टाकायचं आणि पाण्याची बारकी भांडी असतात त्यात ठेवायचं एक 10 दिवस. आणि 10 दिवसानंतर मग हे मोठे भांड खाद्याचं आणि हे पाण्याचं भांड जोडायचं. ह्यात आता मर वगैरे मर झाली तर म्हणजे तुम्हाला पैसे कमी राहत असतात? हा, मर आता ह्याचं कसं आहे, जेवढी मर कमी राहील तेवढं तुम्हाला चांगलं राहतं. जेवढी तुम्ही मरतूक कमी राहील. याला आजार बी आहेत, सर्दी, जुलाब, अटॅक येणं. ह्याला बी बारकावून लक्ष दिलं तरच आहे. लक्ष म्हणजे काय काळजी घ्यावी लागते त्यासाठी? काळजी म्हणजे जी काय मेडिसिन आहे ती वेळच्या वेळेला तुम्ही ह्याला द्यायचं. ही भांडी बिंडी पाणी चांगलं पक्ष्यांना द्यायचं. वेळच्या वेळेला पाणी बदलायचं ह्याचं. जेवढं तुम्ही पाणी चांगलं द्याल, जेवढं बारकाईने लक्ष द्याल तेवढं चांगलं असतं. कुठपर्यंत झालं पाणी खाद्य? आणि हे पक्षी म्हणजे तुमचे ह्या 2500 पक्ष्यामागं मर किती होती? मर कसं आहे, कंपनी आपल्याला एक 5% सूट देते. 5% आपल्याला जरी पक्षी मिळाला, म्हणजे 2500 5% मिळाला तर कंपनी सूट देते. आणि 5% वर जर गेली तर त्याचे पैसे आपल्या बिलातनं कट करून घेते. तरी कसं पैसे कट असतात त्याचं? साधारणतः एका पक्षाला एक 40 ते 45 रुपये त्याचं कट होते. मर झाले. तिथून पुढं 5% जी वर मर होईल तिथून त्याचे पैसे, जेवढी आपली मर होईल 5% वर, तिथून त्याची मरीचे पैसे कट होते. 45 दिवसात हे पक्षी वजन किती भरतं पक्ष्याचं? 45 दिवसात सरासरी एक 2.5 किलो ते 26-27 ग्रॅम पर्यंत पक्षी तयार होतो. म्हणजे हाय असं कंपनी तुमच्याकडनं महागारी म्हणजे रिटर्न पक्षी नेताना तुम्हाला पैसे ही वजनावर असतात का नगावर असतात? नाही, आम्हाला किलोवर पैसे मिळतात. किलोवर? ती कसं असतं, एफशार असतो, ते एफशार प्रमाणे बिल निघतं आणि नंतर मग ते किलोवर ते काय जे तुमचा एफशार बसलेला आहे तो आम्हाला त्या किलोला मिळतो. म्हणजे किलोवर तुम्हाला पैसे ठरलेलं असतात. आणि तुम्ही आता किती जण एवढ्याचं नियोजन बघताय या शेडचं? फक्त आम्ही 2 जणच बघतो, मी आणि माझी बायको. म्हणजे सकाळ किती वेळ? सकाळचं 1 तासभर आणि संध्याकाळी 1-1.5 तास, एवढंच काम आहे. तेवढ्यात कव्हर होतं? तेवढ्यात कव्हर होतं. आणि समजा आता पक्षाचा लॉट गेला तुमचा तर परत काय काम राहते? ही म्हणजे हे लॉट गेल्यानंतर हे खत तयार झालेलं आहे, हे गोळा करायचं, हे बाहेर काढायचं, हे शेड सगळं धुवून घ्यायचे, सगळं क्लिनिंग करून घ्यायचे. भांडी, खाद्याची भांडी, लहान भांडी, मोठी भांडी, खाल्ला कोबा, साईडचं पडदं, हे पाईपलाईन, हे नळ्या, सगळं स्वच्छ क्लिअर धुवून घ्यायचं. आणि नंतर मग एक 15-20 दिवसांनी पुन्हा आपल्याला 20 दिवसाचा गॅप असतो, तर 20 दिवसानंतर पुन्हा पक्षी आपल्याला पुन्हा येतो. आणखी हे खाली जे टाकलं हे काय असतं? हे तूस आहे. हे तूस? हे तुम्ही पदर पैशान टाकता? पदर पैशान टाकतो. तरी किती खर्च येतो इथं? साधारणतः एका शेडला एक 9,000 ते 9,500 रुपयाचं तूस लागते.
आणि शेड निघून गेल्यावर कोंबडी खत म्हणजे तुम्हाला हा आपल्यालाच राहतं. तरी किती कोंबडी खत निघतं? साधारणतः 100 ते 110 बॅग ह्या शेडमध्ये निघतात. 100 ते 110 बॅगा. हा. तर ते काय रेटनं जातं कोंबडी खत? तो 150 रुपयानी एक बॅग जाते ते. 150 रुपये. त्या मागे किती पैसे राहते तुम्हाला? हा याचं कसं आहे, हं, हे तूस वजा करून आपल्याला हं. एक साधारणतः 4 ते 5 हजार रुपये आपल्याला मिळू शकते ते. म्हणजे कोंबडी खतात तूसचं पैसे तूसचं भागतात. वजा होऊन 4-5 आपले जे हजार कोंबड खात विकतो हं, त्यातून आपले तूस वजा होऊन हं, आपल्याला एक 4 ते 5 हजार रुपये मिळू शकते. हं, हं. हे पोल्ट्री फार्म व्यवसाय परवडतो का त्या मानानं? हा परवडतो की, हं, पण याला कसं आहे, हं, बारकाव्यानं लक्ष देणारं पाहिजे. कारण कसं आहे, हं, ह्याची जर जास्त प्रमाणात मर झाली हं, तर परवडत नाही आपल्याला. हं, 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 म्हणजे कसं आहे की ह्याला आजार आहे, तर सर्दी आहे, अटॅक आहे, हं, जुलाब होणं आहे, मग ह्याला बारकाव्याने वेळच्या वेळेला मेडिसिन दिलं पाहिजे आपण. हं, जर तुमचा पक्षी चांगला राहिला, वजन चांगलं आलं हं. तर आपल्याला पैसे भरपूर भेटतात. ठीक आहे. म्हणजे 45 दिवसाला तुम्हाला एक 50 ते 60 हजार 60,000 रुपये रुपयाच्या दरम्यान पैसे राहतात. राहते. म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात कामाला नोकरी जाण्यापेक्षा आपलं करण्यापेक्षा घरगती होऊ शकते. बरं आहे. वर्षाकाठी तुमच्या किती बॅच निघते? वर्षाकाठी एक 5 ते 6 बॅच निघू शकतात. मग लय फरक झाला की 2 महिन्याला बॅच झाली मग हा 2 महिन्यालाच निघते ना. मग 45 दिवसात जर पक्षी गेला परत 15 दिवस तर gap 15 दिवसाचा गॅप असतो. हं. 15 ते 17-18 दिवसात आपल्याला पुन्हा पक्षी मिळून येतो. आता सध्याला म्हणजे थंडीचा दिवस आहे तर या थंडीच्या दिवसात ह्यांची काय काळजी घ्यावी लागते? थंडीच्या दिवसात काय आहे, आपण बोर्डिंग ज्या टायमिंगला आपण पक्षी आलेला असतो हं, त्या टायमिंगला थंडीच्या दिवसात हं, याला हीट देणं भरपूर गरजेचं असतं. कारण थंडी भरपूर पडते, गार लागते. गार पडल्यामुळं काय होतं, पक्षी लहान असतो हं, तो गोळा होतो हं, आणि गोळा झाला हं, की मराचं प्रमाण जास्त वाढतं. त्यासाठी आपण काळजी काय घ्यायची, हं, तर हे आतलं बोर्डिंग व्यवस्थित करून घ्यायचे, हं, त्या झापातले बल भरपूर लावायचे हं, आणि आत एक गॅस ब्रोडर म्हणून एक आहे हं, पक्ष्यांना हीट देण्यासाठी, हं, ती एक चालू करून ठेवायचा. म्हणजे जेणेकरून आतनं गरम वाफ तयार होती. हं, जर गरम वाफ तयार झाली हं, की मग पक्षी असा गोळा होत नाही आणि पसरून राहतो, हं, हं, मग मर कमी राहते. हं, हं. तर म्हणजे हात मुंगस ती बोका हा त्याचं त्याच्यापासून आपण ही साईटने जाळ्या लावलेत ना, साईटने जाळ्या चांगल्या पाहिजे तुमच्या शेडला, हं, चांगले दरवाजे चांगला पाहिजे, जाळ्या पाहिजेत, पडदं चांगलं पाहिजेत, हं, जेणेकरून त्यात मुंगास, तुमचं कुत्री हं, किंवा मांजरं येऊ नये असे हं, हं. शेडची निगा पाहिजे चांगली. ह्या म्हणजे आता बऱ्याच पोल्ट्री फार्म बघितलं हे पत्रा सिमेंटचाच म्हणजे त्यांचं ते सिमेंटचं कसं आहे, हं. सिमेंटचं आपलं साधा जे पत्र असते हं, ह्याला कसं आहे, उन्हाळ्यात ऊन जर लागलं हं, तर तो साधा पत्रा आहे तो जास्त तापतो हं, 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 आणि सिमेंटचा पत्रा आपण जर टाकला हं, तर ह्याला कमी प्रमाणात तापमान राहतं. त्याच्यामुळे सिमेंटचं पत्र टाकणं गरजेचं असतं. हं. म्हणजे तुम्हाला हे जे मेडिसिन असेल खाद्य असेल ते तुम्हाला आणायची गरज नाही. नाही नाही, कंपनी ही आम्हाला कंपनी सगळी जागी इथं आणून देते सगळं. कंपनी म्हणजे पक्षी आणून देते, पक्षी खाद्य देतात, सगळं. खाद्य देतात, मेडिसिन आणि देतात. परत रिटर्न मटेरियल म्हणजे माल राहिलेलं packing ला पण शिल्लक घेऊन राहिलेलं जाते. कंपनी घेऊन जाते. हं, हं, इथला म्हणजे कसं आहे, उन्हाळ्याच्या दिवसाला ऊन जास्त असल्यामुळं हं, ही साईटनी एक झाडं अशी लावणे गरजेचं आहे. जेणेकरून काय आहे, की हे जी सावली पत्र्यावर पडली हं, तर उष्णता कमी राहते हं, आणि त्याच्यामुळं तुमची उन्हाळ्याची जी मर होणार आहे हं, ती कमी प्रमाणात राहते. हं, हं, हं. जर आता म्हणजे कोणाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचं झालं हं. तर तुम्ही एखाद्याला मार्गदर्शन करचाल का? हा करू शकतो की आपण. बरं चालतं, ठीक आहे. म्हणजे जर कोणी तुम्हाला कॉल वगैरे केला तर तुम्ही त्यांना हो सांग. संपूर्ण माहिती त्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो. चालतं. एकदा तुमचा मोबाईल नंबर इथलं म्हणजे तुमच्या शेडला जर कोणाला भेट द्यायची असली तर कुठनं कसं यायला लागते तेवढं सांग. तर माझा मोबाईल नंबर आहे 99 75 31 13 16. हे प्रॉपर हे इंदापूर तालुका निमगाव केतकी जिल्हा पुणे. निमगाव कितकितनं म्हणजे आत आहे का गावात? हा निमगाव केतकीतनं एक साधारणतः 3 किलोमीटरच्या अंतरावर शेड आहे आपलं. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.